हॅलो. तर या ठिकाणी आपण पाहतोय आमचे या स्पर्धेचे सर्व आपल्याला पाहायला मिळतील. शैलेश दादा पाटील यांचं या ठिकाणी शुभ आगमन झाले. त्याचबरोबर बिगर संघाचे पुरस्कर्ते चांगदेव दादा पाटील यांना सुद्धा विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. आपलं सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण या ठिकाणी पाहतोय स्वर्गीय जितू दादा पाटील स्मृती चषक 2021 या 21च्या पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. या ठिकाणी आपण पाहतोय प्रत्येकाच्या मनामध्ये ज्यांचं राज्य होतं असे आमचे सर्वांचे भोकरपट संघ आपण कुठेही जायचं नाहीये. लगेचच आपला दुसऱ्या फेरीतील सामना खेळवला जाईल याची आपण नोंद घ्यायची आहे. तर आपण पाहतोय प्रत्येकाच्या मनामध्ये ज्यांचं राज्य होतं असे आमचे सर्वांचे लाडके जितू दादा पाटील यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय. त्यांच्या आठवणीला उजाला देण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातं. असं म्हटलं जातंय की जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. आणि इथे मात्र त्यांच्या आठवणींना उजाला देण्याकरिता स्वर्गीय जितूबाई पाटील स्मृती चषक 2021 आणि आज स्पर्धेचा तिसरा दिवस असेल. या तिसऱ्या दिवसामध्ये आलेल्या सर्व तमाम क्रिकेट रसिकांचं पाहुण्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सहर्ष स्वागत करूया. सुस्वागतम स्वागतम स्वागतम. आणि इथे सामना आपण पाहतोय आजच्या दिवसातील दुसरा सामना 3 स्टार वाजे संघ आणि दुसऱ्या बाजूला 6 स्टार बिगर संघ असा सामना आपण पाहतोय. मागचा सामना आपण पाहिला होता आकुर्ली विपक्ष भोकरपाडा या संघामध्ये. अत्यंत चुरशीचा सामना, पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. इथून मात्र पहिला फलंदाज आपण पाहतोय सलामीवीर सचिन फडके. पहिला चेंडू ग्लान्स करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. ऑफस्टिकवर चेंडू ठेवला होता आणि तिथून मात्र शांत बसवलं सचिन फडकेला. सचिन फडकेचा विचार आपण जर केला तर बरीच मैदानं ज्या खेळाडूंना गाजवली आहेत, बरीच मैदानं गाजवली आहेत. हा एक चांगला खेळाडू ज्या ठिकाणी आपण पाहतोय 6 स्टार बिगर संघामध्ये. आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला पाहायला मिळेल एक अष्टपैलू कामगिरी नेहमी त्याची संघाची राहिली आहे दीपक फडके यांना आपण पाहू शकता. गोलंदाज तयार दिलीप पाटील. इथे मात्र चांगला फटका डीप मिड विकेटला. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू मात्र थांबणार नाहीये. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. सचिन फडकेच्या बॅट मधून निघालेला हा पहिला दणदणीत चौकार. थँक्यू व्हेरी मच डीजे. तर आपण या ठिकाणी पाहतोय पहिल्या चेंडू पासून आक्रमण तुम्हाला पाहायला मिळतंय. सचिन फडके इथे मात्र आक्रमक रूप धारण करतोय. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, पुल करायचा होता. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर प्रयत्न तर चांगला झाला होता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचा, मात्र 2 धावा त्या ठिकाणी रोखू शकला नाहीये. आणि या 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलीये 6 स्टार बिगर संघाची 6 धावा तुमच्या स्कोर कार्डावर. 6 धावा आपण धावफलकावर. म्हणजे इथून पहिल्या चेंडूवर आपण एक षटकार पाहायला मिळाला होता आणि तिथून मात्र धावगतीला वेग देण्याचं काम केलंय. इथे जर पाहायला गेलं तर चांगली स्पर्धा आपण अनुभवतोय. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. त्या घर बसल्या आनंद घेत असलेल्या प्रेक्षकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत करा. ऑन साईडला ड्राईव्ह केल्या चेंडूला डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव मात्र त्या ठिकाणी आली. दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न झालाय आणि 2 धावा या ठिकाणी सहजरित्या पूर्ण केल्यात. आणि या 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या आपण पाहतोय 8 धावा धावफलकावर. 8 धावा धावफलकावर पाहतोय. स्वर्गीय जितूबाई पाटील स्मृती चषक 2021 पाहायला गेलं तर खूप सारी मेहनत आयोजकांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी घेण्यात आली. त्या सर्व आयोजकांचं कौतुक करणं तितकं गरजेचं आहे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, चेंडूला भिरकावून दिलाय. इट्स अ माइट हिट आउट ऑफ द 6. थैंक यू वेरी मच. आणि इथे जर आपण पाहतोय जितने बड़े सपने होगे उतनी बड़ी तकलीफें आपको होगी आणि जितनी बड़ी तकलीफें होगी उतनी बड़ी कामयाबी आपके हाथ में आ जाएगी. गोलंदाज तैयार दिलीप.
पुन्हा एकदा ग्लान्स केलाय ऑफ ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. मात्र त्या ठिकाणी एक चोरटी धाव नजरेसमोरून घेतली जाते आणि या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल. एकूण 6 स्टार बिगर संघाची बिनगडी बाद असताना 15 धावपालकर आपण पाहतोय आणि पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय आणि पहिल्या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर 15 धावा आपण धावपालकर पाहतोय. इथून 5 षटकांचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल आणि 5 षटकामध्ये 15ची सरासरी जर राखली तर कमीत कमी 70 ते 75 धावा तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळतील. थँक्यू. तर इथे आपण पाहतोय कुणाल गायकर यांना हिमाल गायकर यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला आपण पाहतोय 3 स्टार वाजे संघ आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला पाहायला मिळेल 6 स्टार बिगर संघ. दोन्ही बलाढ्य संघ म्हणून ओळखले जातात या नेरे धुंद्रे विभागामध्ये. मात्र या स्पर्धेमध्ये कशा प्रकारे खेळ केला जाईल पाहायला गेला तर पहिला सामना अत्यंत अटीतटीचा आपण पाहिला होता. शेवटच्या चेंडूपर्यंत जाणारा सामना सुद्धा पाहायला मिळाला. तसाच सामना आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळेल का? गोलंदाज सय्याद इथे मोठा फटका खेळलाय. मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. ज्या विकेटची मात्र या ठिकाणी तरकार होती तोच विकेट मैदानाच्या बाहेर. सचिन फडके बॅक टू द पवेलियन. थँक्यू व्हेरी मच. हॅलो 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 हॅलो. थँक्यू. तर आपण या ठिकाणी पाहतोय एक फलंदाज सलामीवीर म्हणून जातोय. गेला होता तो फलंदाज मैदानाच्या बाहेर दाखल झालाय. जो आक्रमक म्हणून ज्याची ओळख आहे नेहमी मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातोय. चौकार षटकारांचा बादशाह सुद्धा ओळखला जातो. फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर दाखल होताना तुम्हाला पाहायला मिळेल. सचिन फडके मात्र मैदानाच्या बाहेर. स्ट्राईक एंडवर आपल्याला पाहायला मिळेल संघाचा संघनायक आपण पाहतोय दीपक फडके यांना पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राईक एंडवर कणकेश आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय हेमंत ऑफ स्टिकवर चेंडू ठेवला होता. त्या ठिकाणी पाहायला गेला तर ग्लान्स करायचा होता, ऑफ कट करायचा होता. मात्र तितकाच वेगवान चेंडू सुद्धा पाहायला. चेंडू पडल्यानंतर उचली घेणारा चेंडू आपण पाहतोय आणि इथे डॉट चेंडूची सांगता. म्हणजे पहिल्या षटकामध्ये ध्रुवाधार फलंदाजी आपण पाहिली होती सचिन फडके याची. गोलंदाज पुन्हा एकदा हेमंत तयार होईल. ऑफ कटरचा चेंडू आपण पाहायला मिळाला. ऑफ साईडला मात्र दिशा देण्याचं काम केलंय. थोडा स्लो चेंडू पाहायला मिळाला आणि त्या ठिकाणी फक्त एक सिंगल धाव मात्र येताना तुम्हाला पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 16 या आकड्यावर. तुमच्या स्कोर कार्डावर तुम्हाला 16 धावा पाहायला मिळतात. एका बाजूनं चांगली फलंदाजी आपण पाहिली होती. मात्र एक सलामीवीर बाद झाल्यानंतर मात्र त्याची जागा भरून काढण्यासाठी कंकेश हा फलंदाज मैदानामध्ये उतरलाय. तिसऱ्या क्रमांक राकेश हा फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. राकेश मात्र आक्रमक फलंदाज. तिसऱ्या क्रमांकावर येणारा फलंदाज नेहमी आक्रमक फलंदाज ओळखला जातोय. तो आक्रमकता आपली सिद्ध करेल का? इथे गुडले स्पॉटवरना चेंडू पाहायला गेला तर मोठा फटका खेळायचा होता राकेशला. लेगबाईचा इशारा मात्र पंचांचा आलाय. आमच्या पंच आपण पाहतोय, अनुभवी पंच आपण पाहतोय. या ठिकाणी रोहन पाटील सर आणि परेश मस्कर सर आपल्याला पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. चांगली भूमिका पंचांची, न्यायाची देवता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे आणि इथे चांगली भूमिका त्यांची साकारत असताना त्यांच्या माध्यमातून गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय हेमंत या गोलंदाजाला. समोर एक डावकुरा आक्रमक फलंदाज दीपक.
इथे मात्र मोठा फटका आलाय, प्रॉपर टायमिंगचा फटका सुद्धा आपण पाहतोय. चेंडू मात्र वाईटिश लॉंगरला जातोय सीमा रेषेच्या बाहेर. दीपक फडके यांच्या बॅट मधून निघालेला हा दमदार खणखणीत चौकार. थँक्यू. इथे जर आपण पाहतोय तर चांगली फलंदाजी दोन्ही फलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. एका बाजू इथे सलामीचा फलंदाज सचिन बाद झाल्यानंतर मात्र एक पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळेल का. ऑफ स्टिकवर चेंडू ठेवला होता, पंच अवांतर घोषित केला जातोय. ऑफ स्टिकच्या खूपच बाहेरून जाणारा हा चेंडू आपण पाहतोय आणि याला मात्र दंडित केलंय पंचांच्या माध्यमातून. रोहन पाटील जे मेन्स पंच आपण पाहतोय आणि इथे मात्र पुन्हा एकदा एक धाव खात्यामध्ये जमा होईल 6 स्टार वेगर संघाच्या आणि एक धावेनं संघाची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल 22 धावा. मोठा पुन्हा एकदा फटका, लांबी तर कमी आहे, उंची सुद्धा जास्त आहे. क्षेत्ररक्षकाने त्या ठिकाणी चूक केली आहे. एक धाव आली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न सक्सेसफुल ठरला आणि 2 धावा मात्र त्या ठिकाणी सहजरित्या पूर्ण केलेत आणि या 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल. आपण पाहतोय एकूण धावसंख्या आपण पाहतोय 24 धावा. रुपेरी वालू सोनेरी लाटा जाव माझं वर्थ तरतय. रुपेरी वालू सोनेरी लाटा जाव माझं वर्थ तरतय. कोणे देशीने हो कोणे गावीने हो सांग तुझ्या मनात काय करतय. कोणे देशीने हो कोणे गावीने हो सांग तुझ्या मनात काय करतय. कोणे देशीने हो कोणे गावीने हो सांग तुझ्या मनात काय करतय. थँक्यू. तर पहा या स्पर्धेचा नियम आहे, आपण शॉर्टेस्ट टीम मीटिंग घ्यायची आहे. वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. आज आपल्याला सुपर 4 साठी एक टीम क्वालिफाय करायची आहे. इथे चांगली फलंदाजी आपण पाहतोय 6 स्टार वेगर संघाच्या माध्यमातून. दीपक फडके यांचा विचार केला 4 चेंडूमध्ये 7 धावांचं योगदान. जर मागचा फलंदाज आपण पाहिला होता सचिन फडके बाद झाला होता, ज्यानं 7 चेंडूमध्ये 15 धावांची धुवाधार खेळी करून चांगली सुरुवात आपल्या संघाला करून दिली होती. मात्र मोठा फटका, खेळायच्या नादामध्ये आपली बहुमूल्य विकेट मात्र त्यांना गमावली होती. दुसरं षटक या ठिकाणी समाप्त झालं होतं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळाली होती 24 धावा. म्हणजे 12ची सरासरी प्रत्येकी षटकामागं आपण पाहतोय. तिसरं षटक घेऊन येईल, गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल अक्षय हा गोलंदाज आपण पाहतोय. इथे मात्र तिसऱ्या षटकाची जबाबदारी टाकली अक्षयवर. जबाबदारीचं ओझं घेऊन कशा प्रकारे जबाबदारी पार पाडेल आपली हे सुद्धा पाहणं तितकं गरजेचं आहे. पाहायला गेलं तर तिसरं षटक या ठिकाणी आपण पाहतोय. या तिसऱ्या षटकामध्ये किती धावा मात्र खर्च केल्या जातील. समोर फलंदाज आपण पाहतोय आक्रमक फलंदाज राकेश पाटील. शॉर्ट पेज पद्धतीचा चेंडू होता, ऑफ ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव आली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. तालमेल थोडं बिघडलं होतं 2 फलंदाजांच्या माध्यमातून. मात्र अंतिम क्षणाला मात्र राकेश आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला होता. तर निखिल पाटील याच्यासाठी सुवर्ण संधी असेल. मास्टर ग्रुपचा कडून आपल्याला प्रत्येकी कॅश साठी 200 रुपयाचं कॅश प्राइज. इथे मात्र इनसाइड आउट फटका आपण पाहतोय. स्क्वेअर कट शॉट ज्याला म्हटलं जातंय. डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. पुन्हा एकदा 2 धावा या ठिकाणी सहजरित्या पूर्ण केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. या ठिकाणी 2 फलंदाजांच्या माध्यमातून चांगली फलंदाजी आपण पाहतोय दीपक फडके आणि राकेश पाटील यांच्या माध्यमातून. इथे मात्र राकेश आक्रमक बनलाय, ज्याच्या बॅट मधून 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. दीपक यांच्या बॅट मधून 7 धावा तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला पाहायला. एकूण धावसंख्येचा विचार आपण जर केला 28. इथे हेलिकॉप्टर स्ट्रोक उडवण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, मात्र सक्सेसफुल ठरला नाहीये. चेंडू खाली राहिला, बॅटचा स्पर्श सुद्धा झाला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. आज जर पाहायला गेलं ग्रामीण टेनिस मध्ये आपण पाहतोय चांगले यंग प्लेयर आपल्याला पाहायला मिळतात, चांगले तरुण पाहायला मिळतात. यॉर्कर लेनच्या चेंडूवर सुद्धा षटकार
शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता, डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडूला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा त्या ठिकाणी चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत पाहायला गेला तर आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पुन्हा एकदा पोहोचलाय राकेश हा फलंदाज आणि या चेंडूवर मिळत आहेत 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पुन्हा एकदा तुम्हाला वाढलेली पाहायला मिळेल. 6 स्टार विगर संघाची 30 धावा धावफलकावर, 30 धावा धावफलकावर तिसरं षटक मार्गस्थ आपण पाहतोय या मैदानामध्ये. चांगली झुंज देताना दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला आपण पाहणार आहोत 3 स्टार वाजे संघ दिलीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा, तर दुसऱ्या बाजूला 6 स्टार बिगर संघ दीपक फडके यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ पाहतोय. दोन्ही संघ बलाढ्य आणि दोन्ही संघ किती धावांचा विचार केला तर पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करणारा 6 स्टार संघ किती धावांचा टार्गेट सेट करेल, किती धावा या मैदानामध्ये त्यांच्या माध्यमातून गुंतवले जातील हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं आहे. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, पुल करायचा होता, आता चेंडू हवेमध्ये स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल मात्र घेता आला नाहीये, त्याचा बेनिफिट मिळतोय 6 स्टार बिगर संघाला आणि या चेंडूवर मात्र मिळत आहेत 2 धावा आणि या 2 धावेनं पुन्हा एकदा स्कोर कार्ड हल्लंय 32 या धावसंख्येवर. 32 धावा आपण पाहतोय धावफलकावर पाहायला मिळतात. चांगली फलंदाजी टिचून मारा या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर 32 धावा आपण पहिल्या दिवशी ज्यांची पंचांची मोलाची भूमिका आपल्याला या मैदानामध्ये लाभली होती प्रवीण कुंभार यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय, आपलं स्वागत असेल. जाऊया पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट. गोलंदाज तयार असेल अक्षय, समोर फलंदाज आपण पाहतोय राकेश, पुन्हा एकदा इनसाइड आउट फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे, इथे मात्र ट्रॅप मध्ये भेटलाय राकेश हा फलंदाज आणि दुसरा आदरा मिळतोय 6 स्टार बिगर संघाला. संघाची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल 32 धावा. दुसरा फलंदाज राकेश पाटील बॅक टू दी पवेलियन. कडुलिंबाला आला कसा गोडे पाला झालं तंगमी झालं तंगमी झालं तंगमी पामुनिया साईला झालं तंगमी पामुनिया साईला. पाणी घेऊन जायचंय मैदानात. तंगमी झालं तंगमी पामुनिया साईला झालं तंगमी पामुनिया साईला. कडुलिंबाला आला कसा गोड पाला कडुलिंबाला आला कसा गोड पाला झालं तंगमी पामुनिया साईला झालं तंगमी पामुनिया साईला. थँक्यू व्हेरी मच. आपण या ठिकाणी पाहतोय आजच्या दिवसातील दुसरा सामना 3 स्टार वाजे संघ आणि त्यांना फाईट करण्यासाठी उतरलाय 6 स्टार बिगर संघ आपल्याला पाहायला मिळतंय. या ठिकाणी आपण पाहिलं होता नाणेफेकीचा कॉल वाजे संघानं जिंकला होता आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं 6 स्टार बिगर संघाला. 2 फलंदाज बाद झालेत, आक्रमक फलंदाज ज्यांना म्हटलं होतं ते आक्रमक दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमधून बाहेर परतलेत. एका बाजूला आपण पाहिलं होतं सचिन फडके, त्यानंतर राकेश पाटील ज्यांना 8 धावांचं योगदान देऊन 6 चेंडूमध्ये चांगली फलंदाजी आपल्या संघाला मात्र चांगल्या स्थितीमध्ये नेऊन पोहोचवण्याचं काम केलं होतं. 32 धावांपर्यंत मजल आतापर्यंत मारली होती आणि नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय साहिल फडके हा सनील फडके आपण या ठिकाणी पाहतोय. चांगली फलंदाजी नेहमी मारामारी करण्यासाठी प्रसिद्ध असलेला हा फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार करत पाहतोय. दुसरा स्पेल घेऊन आलाय दिलीप. इथे प्रेशर आणि प्रेशर पाहायला मिळतोय. पंच आम्हाला दर्शवतो की हा चेंडू मात्र खराब आहे आणि या चेंडूवर मात्र पुन्हा एकदा 1 धाव मात्र मिळेल आणि या एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पुढे सरकली आहे 33 धावा धावफलकावर. सनील फडके मोठ्या फटक्यांसाठी जाणला जाणारा हा खेळाडू, कुठल्याही क्षणी सामना फिरवण्याची ताकद. इथे मात्र प्रॉपर टायमिंगचा फटका, चेंडूला मात्र डिपॉझिट केले दर्शकांच्या मधोमध आणि चेंडू जातोय वाईडिश लॉंगांच्या डोक्यावरून. सनील फडकेच्या बॅट मधून निघालेला हा दमदार षटकार.
व्हेरी मच. तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला धावपलकाचा विचार केला, धावपल वेगानं बुलेट ट्रेन सारखं आता प्रवास करताना पाहायला मिळेल. 39 धावा मात्र धावपलकावर. 11वा खेळाडू आमचे गुणलेखक मित्र सचिन मोरे आम्हाला माहिती देतात की हा 11वा खेळाडू जो षटकारानं मात्र आपलं खातं खोलत आहे. चेंडू द्यायचं मैदानात आणि इथे मात्र पाहतोय ज्याची आपण चर्चा करत होतो, मोठे फटके चौकार षटकारांचा बादशाह ज्याला म्हटलं जात आहे, 6 स्टार बिगर संघाचा तो सनील फडके मात्र या ठिकाणी मैदानाच्या बाहेर चेंडूला पाठवतोय. आल्या आल्या मात्र तंबू मधून सेट होऊन गेला की काय हा फलंदाज आणि इथून मात्र त्याच्या बॅट मधून एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला. धावांचा विचार केला तर धावा जाऊन पोहोचले 6 स्टार बिगर संघाच्या. तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता युट्यूबवर साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून 39 धावा 2 गडी गमावत असताना 6 स्टार बिगर संघ. आपण या ठिकाणी पाहतोय जितू 11 जानमान क्रिकेट संघ नेरे, गावदेवी क्रिकेट संघ नेरे, अष्टविनायक मित्रमंडळ नेरे, जियानमान व्यायाम मंडळ नेरे व प्राचीन ग्रुप नेरे यांच्या संयुक्त विद्यमानानं रंगणारी ही 5 दिवसीय शृंखला आपण पाहतोय. अतिशय मनमोहक दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. तुमच्या टीव्ही स्क्रीनवर आमच्या जितूदादांचा फ्लेक्स बॅनर सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल, ज्यांची आठवण आमच्या मनामनामध्ये या घराघरामध्ये ज्यांचा आपण कधीही विसरू शकत नाहीये. ज्यांचं कार्य खूप मोठं होतं. पाहायला गेलं अल्पावधी कार्यामध्ये प्रत्येक तरुणासाठी काही ना काहीतरी देणं त्यांचं आपण पाहिलं होतं. असे आमचे लाडके सर्वांचे स्वर्गीय जितूदादा पाटील स्मृती चषक 2021. गोलंदाज तयार दिलीप पाटील. इथे मात्र स्लोअर 1 पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. गतीमध्ये मात्र परिवर्तन त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि इथे एक धाव मात्र त्या ठिकाणी घेतली आहे आणि या एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या आपण पाहतोय. एकूण धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल 40 धावा धावपलकार आपण पाहतोय. 6 स्टार विगर संघाची सुरुवात तर मात्र या ठिकाणी चांगली आपल्याला पाहायला मिळते. या 2 फलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहतोय सनील एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला विगर संघाचा सर्वात हुकमी एक्का म्हणून ज्याला म्हटलं जात आहे दीपक फडके आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. दिलीप टू दीपक. बॅटची काढा मात्र त्या ठिकाणी घेतले. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेतला जाईल का आणि झेल मात्र या ठिकाणी पाहायला गेला तर दीपक फडके यांचा जमिनीला दान केलाय. हा झेल जर पकडला असता तर निश्चित एखादा फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर दाखल व्हावा झाला असता आणि इथून मात्र या जीवनदानाचा फायदा उचलेल का दीपक फडके हे सुद्धा येणाऱ्या कालामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पाहायला गेलं तर तिसरं षटक मार्गस्थ आपण पाहतोय. मुकाबला ऐसे करो कि अगर हार भी जाओ तो दूसरे की जीत से ज्यादा तुम्हारे हार के चर्चे हो. गोलंदाज तयार असेल दिलीप पाटील, समोर फलंदाज सनील फडके. इथे मात्र क्लास दाखवलाय. डीप लॉंग ऑफ मध्ये क्षेत्र शेकता येण्यात आहे आणि सनीलला सुद्धा मैदानाच्या बाहेर दाखल व्हावं लागेल. तिसरा हादरा मात्र मिळतोय फलंदाजी करणाऱ्या 6 स्टार बिगर संघाला. सनील फडके बॅक टू दी पवेलियन. थँक्यू व्हेरी मच. तर निश्चित ज्या ठिकाणी आपण झेल पाहिला होता 200 रुपयाचा पारितोषिकाचा मानकरी ठरलाय. प्रत्येक झेलसाठी मात्र त्याच्यासाठी या ठिकाणी मान्यवरांच्या माध्यमातून 200 रुपयाचे पारितोषिक लावण्यात आले आणि एक झेल मात्र या स्पर्धेमध्ये त्याने टिपलाय आणि 200 रुपये मात्र आपल्या खिशामध्ये घातले. धावपलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात 41 धावा. एकूण धावसंख्येचा विचार केला 41 धावा असताना तिसरा गडी पुन्हा एकदा चांगला फटका शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पाहायला गेला. पुल केलाय आणि पुल मात्र सक्सेसफुल ठरलाय. चेंडू मात्र जातोय डीप मिड विकेटला. दीपक फडके यांच्या बॅट मधून निघालेला हा कणकणीत चौकार आणि चौकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 6 स्टार बिगर संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय 3 गडी गमावत असताना 45 धावा. 45 धावा तुम्हाला धावपलकावर पाहायला मिळतात. पाहिलं तर एकूण जर विचार केला तर चौथं षटक दिलीप पाटील घेऊन आला. तर या चौथ्या षटकामध्ये मात्र थोडी महागडी गोलंदाजी करत असताना त्याला पाहू शकता. पहिल्या षटकामध्ये 15 धावा त्यानं खर्च केल्या होत्या. या चौथ्या षटकामध्ये विचार केला 1 षटकार आणि 1 चौकार तुम्ही पाहिला आहे. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढला, गॅप मध्ये जरूर ढकलला होता. डीप लॉंग ऑन मध्ये
क्षेत्ररक्षक तैनात होता आणि इथे एक धावाली आहे. दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न झालाय आणि दुसरी धाव सुद्धा त्या ठिकाणी सहजरित्या पूर्ण केली आणि या दोन धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल. एकूण धावसंख्या तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर 47 धावा, 3 गडी बाद, 6 स्टार बिगर संघ आणि षटक मात्र या ठिकाणी समाप्त झालंय. 4थं षटक. अडीचे कामामंदी न बाग काही लाविला बुल्ला बाजा 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 बागेची बंधू माझा. थँक्यू व्हेरी मच. तर आपण या ठिकाणी एन्जॉय करतो. एका बाजूला आपण 3 स्टार वाजे संघ आणि त्यांना फाईट करतोय 6 स्टार बिगर संघ आपल्याला पाहायला मिळेल. चांगली फलंदाजी आतापर्यंत त्यांची राहिली आहे. 4 षटकामध्ये 47 धावा मात्र जमवल्यात. एका पाठोपाठ 3 धक्के मात्र दिले होते. दिलीप या गोलंदाजांना 2 धक्के दिले होते. त्यानंतर आपण पाहिलं होतं एक फलंदाज हेमंत पाटील यांना सुद्धा एक सफलता त्याच्या नावावर केली होती. चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. इथून अंतिम आणि डेथवरचं षटक घेऊन आलाय. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल सोनू भगत हा गोलंदाज. जिथे आपण सोनूला पाहिलं होतं मॅच विनर खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. मानगरच्या नाईटमध्ये एका चेंडूमध्ये 6 धाव्यांची गरज असताना याच सोनूनं मात्र षटकार ठोकला होता. तो सोनू मात्र इथे गोलंदाजी करण्यासाठी आलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न टायमिंग झाला नाहीये. बॅटची कडा घेतली आणि फलंदाज मात्र इथे चौथा हादरा मात्र मिळेल फलंदाजी करणाऱ्या 6 स्टार बिगर संघाला. अभिषेक हा सुद्धा मैदानाच्या बाहेर दाखल होईल. संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय 47 धावा. थँक्यू व्हेरी मच. आणि इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे परिस्थिती मात्र आपल्या नियंत्रणामध्ये कशी आणायची हे मात्र दीपक फडके यांना दाखवून दिले. परिस्थिती हाताळण्याचं कौशल्य ज्याच्याकडे असताना तो जग जिंकण्याची जिद्द राखून पुढे जातोय आणि ते काम मात्र 6 स्टार बिगर संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. आणि इथे मात्र नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय प्रदीप फडके आपल्याला पाहायला मिळेल. आणि पाहायला गेलं तर 2 बंधू आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा पाहिले होते. तशी बंधूंची जोडी मात्र मैदानामध्ये किती धावांचा डोंगर मात्र उभा करे. एक डावकुरा आणि एक उजव्या हाताचा. इथे मात्र मोठा फटका खोदून काढला. चेंडूला डीप लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. एक धावाले दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी सक्सेसफुल ठरलाय. 2 धावा चितेच्या चपल्याने मात्र पूर्ण केलेत आणि या 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या आपण पाहतोय 49 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतील. चांगली फलंदाजी नेहमी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तशी फलंदाजी प्रेक्षकांना काय आवडतं? प्रेक्षकांना फक्त हाणामारे चौकार षटकार आवडतात आणि ते मात्र या ठिकाणी येत आहेत. आणि तशी फलंदाजी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. कालचा दिवसाचा आपण जर विचार केला कालच्या दिवसामध्ये गोलंदाजांची दादागिरी आपण पाहिली होती. आज मात्र फलंदाजाची लॉफ्टेड फटका आपण पाहतोय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि इथे मात्र 6 स्टार बिगर संघाला 5वा हादरा मिळेल. दीपक फडके बॅक टू दी पवेलियन. संघाची धावसंख्या पाहत आहे 49 धावा. थँक्यू व्हेरी मच. आणि इथे मात्र आपण पाहतोय जो मैदानामध्ये तंबू आदलून उभा होता फलंदाज सेट झाला होता. 16 धावावर जो खेळत होता चांगले योगदान त्याच्या टीमसाठी राहिले. तो फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर टायमिंग झाला नाहीये. एलिमिनेशन मिळालं नाहीये. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. सोपा असा झेल देऊन मात्र मैदानाच्या बाहेर रवाना झालाय फलंदाज. इथे मात्र ग्लान्स केलाय चेंडूला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीप स्क्वेअर मध्ये क्षेत्ररक्षकाने त्या ठिकाणी चूक केली आहे. 2 धावा मात्र त्या ठिकाणी मिळतात. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होईल का तो सुद्धा केलाय आणि 3री धाव घेण्याचा प्रयत्न सक्सेसफुल सुद्धा ठरलाय. आणि या चेंडूवर मात्र आलेल्या 3 धावा आपल्याला पाहायला मिळतात आणि या 3 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल. एकूण धावसंख्या 5 गडी बाद असताना 52 धावा. 52 धावा तुम्ही धावपलकावर पाहू शकता. तुमच्या मोबाईलच्या टीव्हीच्या स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळतात.
गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल. पाहिलं गेलं तर अंतिम आणि डेथ होतं षटक ज्याला म्हटलं जात आहे हाणामारीचं षटक सुद्धा म्हटलं जातं. या हाणामारीच्या षटकामध्ये सनील फडके जर उभा असता मैदानामध्ये तर निश्चित मोठा स्कोर आपल्याला मैदानामध्ये टार्गेट मोठं पाहायला मिळालं असतं. मात्र सनील फडके लवकर बाद झाल्यानंतर आपण पाहिलं होतं प्रदीप मैदानामध्ये असेल. दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल प्रवीण हा फलंदाज. एक अष्टपैलू कामगिरी ज्याची नेहमी राहिली आहे. इथे मात्र बॉडीवर चेंडू आदळलाय. पॉइंटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्या ठिकाणी एकच धावेल आणि षटक मात्र या ठिकाणी लेग बायचा इशारा येतो या ठिकाणी. आणि पाहायला गेलं तर लेग बायची एक धाव मात्र या ठिकाणी खात्यामध्ये जमा होईल. 53 धावा आपण धावफलकावर पाहतोय. किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल. अंतिम चेंडू असेल या पहिल्या सत्रातील. या अंतिम चेंडूवर किती धावाचा अंक दडलाय. कारण सुरुवात मात्र केली होती 0 या धावसंख्येनं. त्यानंतर इथे ग्लास केलाय, खोदून काढलाय चेंडूला. चेंडू मात्र जातोय स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. चेंडू थांबणार नाही. प्रवीणच्या बॅटमधून निघालेला हा दमदार षटकार आपण प्रदीपच्या बॅटमधून निघालेला हा दमदार षटकार आपण पाहतोय. आणि या षटकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या आपण पाहतोय 59 धावा धावफलकावर. म्हणजे पाहायला गेलं तर 5 षटकामध्ये 60 धावा मात्र या ठिकाणी कंपल्सरी चेस 3 स्टार वाजे संघाला कराव्या लागतील. 60 धावा इथे मात्र विगर संघाची सर्वात मोठी ताकद आपण जर पाहिली तर गोलंदाजी आहे. फलंदाजी सुद्धा तितक्या ताकदीची आहे. निलेश फडके सारखा फलंदाज यांच्यामध्ये असेल, सनील फडके असेल, सचिन फडके असेल, पॅडी असतील, त्यानंतर आमचे प्रवीण भाई असतील. सर्वांची फलंदाजी मात्र चांगली नेहमी पाहायला मिळते. आणि या 60 धावा मात्र कशा प्रकारे चेस केल्या जातील याचा उत्तर ऐकूया आपण दुसऱ्या सत्रामध्ये. तर जाऊया एक छोटासा ब्रेक डीजे आणि पुढचा आवाज आपण ऐकूया आमचे मित्र मनोहरभाई पाटील वाजे. ओरी गौरी मांडवा खाली ओरी गौरी मांडवा खाली गलगले गोरी ना गौरी कताजी अंडा गंजो करता ना विलंगिरी मागावली तो गवानी ओरी गौरी मांडवा खाली कोणी कोणी कसले जमाले त्याने गुलाबली त्याने गुलाबली त्याने गुलाबली त्याने गुलाबली क्रीडाबली सोगवली कोणी 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 कसले जमाले कोणी कोणी मांडवा खाली गौरीच्या इतक्या बेपा मराठात गुलगाले डोक्यात रचला इष्टाचा कोकिला मदनाचा सोडून नागनाथ फुटला. थैंक यू सो मच गडकरी. जो हनुमान क्रिकेट टीम नेरे इनके माध्यम से स्वर्गीय जितेंद्र पाटिल स्मृति ट्रॉफी और इस टूर्नामेंट के लिए हमारे आदरणीय मेहमान चांगदेवदादा पाटिल वीगर इनके माध्यम से लगभग 2,021 रुपए की यहाँ से मदद आई है, तो उनका भी हम तहे दिल से स्वागत करेंगे. तो सभी का एक बार फिर से शुक्रिया दोस्तों. जबरदस्त मुकाबला यहाँ पर खेला जाएगा. 5 स्टार वीगर उनके खिलाफ है 3 स्टार वांचे क्रिकेट टीम. वांचे क्रिकेट टीम का बल्लेबाजी की यदि बात करेंगे तो भारी भरकम बल्लेबाजी और बल्लेबाजी करने के लिए जाने भी जाते हैं. क्या इस मर्तबा ऐसे हालातों में अच्छी की बल्लेबाजी कर पाएंगे? क्योंकि पहले मुकाबले में हमने देखा था 58 रन चेस किए थे जर्मन भोकरबाड़ा क्रिकेट टीम ने, और दूसरा सत्र यहाँ पर हम देखेंगे जहां पर 60 रन चेस करने, लगभग 12 की औसत बरकरार रखनी होगी मुकाबला जीतने के लिए. पहले ओवर फेंका था पहले सत्र का लेखा जोखा पिंटू शेठ पाटिल, जिन्होंने पहले ओवर में 15 खर्चे. उसके बाद अच्छी गेंदबाजी हेमंत पाटिल ने वापसी कराई, 7 रन उन्होंने हेमंत ने खर्च करे थे. उसके बाद आए थे अक्षय पाटिल के इस साल का सबसे बेहतरीन प्रदर्शन हमने देखा, केवल 8 रन खर्च किए और एक सफलता अक्षय के नाम रही. उसके बाद पिंटू शेठ हल्की सी 14 रन बने, 15 रन बने थे उस ओवर में. और उसके बाद सोनू भगत के अंतिम क्षणों में लगाया हुआ वो छक्का थोड़ा सा वहां सा क्रिकेट टीम को चुभेगा वहां पर. तो जीतने के लिए 60 रन का
टारगेट होगा यहाँ से 12 के औसत से रन बनेंगे तो मुकाबला आसान से है, लेकिन इस विकेट के ऊपर रन बनाना इतना आसान नहीं होगा। क्या होगा इस मुकाबले का हाल? दो बल्लेबाज मैदान के अंदर निकल चुके, स्ट्राइकर एंड के ऊपर बल्लेबाज नजर आएगा समाधान पाटिल और उनका साथ निभाएंगे पिंटू शेट पाटिल। नॉन स्ट्राइकर एंड के ऊपर बाएं और दाएं हाथ का कॉम्बिनेशन मैदान के अंदर यकीन हमें देखने को मिलेगा। ये मिट्टी और गोबर से बने ये विकेट मैदान के अंदर हम देख सकते हैं थोड़ी सी मरम्मत करी थी इस विकेट के कल के दिन नेरे क्रिकेट टीम के खिलाड़ियों ने, और यहां पर हमने देखा पिछले मुकाबले में बल्लेबाजी के लिए हल्की सी मदद अंतिम क्षणों में जरूर मिली थी। जबरदस्त मुकाबला यहां पर होगा, 60 रनों का टारगेट है। जिस तरीके से हम हमेशा कहते हैं दोस्तों कि जिंदगी में एक बात हमेशा याद रखना, जहां स्ट्रगल नहीं होता वहां सक्सेस भी नहीं होती। तो स्ट्रगल करना, यहां से आपको संघर्ष करना जरूरी है। यहां पर आपको यकीनन मैदान के अंदर अच्छा मुकाबला खेलना, अच्छी बल्लेबाजी करना, अच्छी गेंदबाजी करना जरूरी है। क्रिकेट में जैसे कहा जाता है नेवर गिव अप, कभी भी हार मत मानो, क्योंकि जिस तरीके से हम हमेशा कहते हैं कि लहरों से डर कर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, और मैदान में कुछ के बिना आपकी जय जयकार भी नहीं होती। तो किसकी जीत होगी किसकी हार होगी, क्योंकि हम हमेशा कहते हैं दोस्तों कीमत पानी की नहीं प्यास की होती है, कीमत जान की नहीं सांस की होती है। यूं तो बहुत रिश्ते बनते हैं दुनिया में, लेकिन कीमत रिश्तों की नहीं विश्वास की होती है। क्या विश्वास होगा यहाँ से वांचे क्रिकेट टीम को 60 रन बनाएंगे या फिर साई स्टार विगर क्रिकेट टीम ये मुकाबला लेकर उठ जाएगी? क्या होगा इस मुकाबले का हाल? अंपायर का ग्रीन सिग्नल, गेम ऑन। पहली गेंद समाधान के लिए, ये गेंद कवर के क्षेत्र में खिलाड़ी तैनात है। ये खिलाड़ी बैकफुट के ऊपर क्या कमाल का पंच करता है, लेकिन इस पहली गेंद के ऊपर जरूर सिंगल मिलेगा। सिंगल की मदद से खाता खुल चुका है। पिंटू शेट पाटिल की भी बात करेंगे तो इस साल बल्लेबाजी में अच्छे फॉर्म में दिखे हैं, लेकिन जहां पर टीम को अब जरूरत है पहले और दूसरे पावर प्ले में रन बनाने की, 25 से 30 रनों का टारगेट लेकर मैदान के अंदर जरूर उतरेगी पहले 2 ओवर में, क्योंकि पहली संभली हुई शुरुआत, सदी हुई शुरुआत, अच्छी शुरुआत देने में कामयाब रहोगे तो मुकाबला आसान बन जाएगा। तो दूसरी तरफ बात करेंगे साई स्टार विगर क्रिकेट टीम के सनील फड़के। इस खिलाड़ी के कंधों के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है, विकेट आएगी तो मुकाबले में बनी रहेगी। 60 का टारगेट है, पहली गेंद के ऊपर यकीनन सिंगल मिला है। इस गेंद को हमने देखा, यकीन अच्छी गेंद थी। तो इस बीच हमारे आदरणीय मेहमान गुरुनाथ मात्रे टेमगर, इनसे भी हम गुजारिश करेंगे आइए हमारे मंच के ऊपर, और वांचे टीम के हमारे सभी समर्थक जो इस मुकाबले को देखने के लिए आए, हमारे पूर्व सरपंच बबन दत्तू पाटिल, हमारे पूर्व सरपंच प्रदीप पाटिल वांचीपुर, राजेश पाटिल, शरद भगत, संतोष पाटिल, सभी से हम गुजारिश करेंगे हमारे मंच के ऊपर आपके तशरीफ लाइए। लेकिन इस गेंद के ऊपर हाथ खोले, गेंद जाएगी सीमा रेखा पार, मिलेगा यहाँ से चौका। थैंक यू सो मच। अपना टाइम आएगा, इस भरोसे मत रहो दोस्तों, अपना टाइम आता नहीं उसे लाना पड़ता है। और यहां से हम देखेंगे यकीनन पहली 3 गेंदों के ऊपर 5 रन बनाने में कामयाब रही है 3 स्टार वांचे क्रिकेट टीम की यदि बात करेंगे। पिंटू शेट पाटिल 2 गेंदों में 1 चौके की मदद से 4 रन, समाधान ने बनाया 1 गेंद के ऊपर 1 रन। टीम की टोटल रन संख्या 5 है। 60 का टारगेट मैदान के अंदर बनाना है। जबरदस्त मुकाबला चलता है। गेंदबाज एक बार फिर से तैयार होगा, सनील फड़के। विकेट चाहिए साई स्टार विगर टीम को। जोरदार अपील, और यहां से जैसे गेंद विकेट कीपर के हाथों में चली गई, जिसका डर था वही हुआ। बिग फिश, बड़ी मछली जाल में, बड़ा झटका लगता है 3 स्टार वांचे क्रिकेट टीम को। पिंटू शेट पाटिल बैक टू द पवेलियन। फुकट ठेवले शत्रू सगळे, सजवली हिंदुत्वाची बाग, या मातीसाठी लढला फक्त जिजाऊ उत्साह। DJ Sajan. Thank
थैंक यू सो मच। तो ये बड़ा झटका मिला वांची क्रिकेट टीम के उम्मीदों को। टीम की टोटल रन संख्या की बात करेंगे तो 5 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। और जैसे मैंने पहले जिक्र किया था कि सनील फड़के विकेट चटकाने के लिए जाना जाते हैं और ये बड़ी सफलता हाथ लगी जिनके लिए जाल बिछाया था। प्रेशर में जरूर थे, वहां पर बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे क्योंकि पहले 3 गेंदों के ऊपर एक चौका जरूर आया था। यहां से 10 से 15 रन भी पहले ओवर में बटोरेंगे तो उनके लिए अच्छा था, लेकिन यहां पर हमने देखा विकेट का पतन होता है। गेंदबाज एक बार फिर से तैयार, सनील फड़के बचा के लिए गेंद करी गई थी, जोरदार अपील। जरूर गेंद उनके शरीर से टकराकर विकेट कीपर के हाथों में जोरदार अपील हुई थी। तो गुजारिश होगी इस टूर्नामेंट के हमारे आदरणीय मेहमान जिनके माध्यम से हमें 2100 रुपए की आर्थिक मदद आई है, वो हमारे मंच के ऊपर चांगदेव दादा पाटिल वीगर, उनसे हम गुजारिश करेंगे आइए हमारे मंच के ऊपर। टीम की रन संख्या 5 रन, अंतिम गेंद शेष है, लास्ट बॉल। सामने होंगे विघ्नेश पाटिल, बजा नाम से प्रचलित है खिलाड़ी। बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, कारपेट के सहारे गेंद को मोड़ा, कलाइयों को मोड़ा, मिसफील्ड। दीपक फड़के अब क्या कर रहे हो, इसकी कीमत चुकानी होगी। दोनों पैरों के बीच में से गेंद निकले सीमा रेखा पार। वांची क्रिकेट टीम को इसकी जरूरत है और यहां से पहले ओवर के समाप्ति के बाद टीम की रन संख्या टोटल पहुंच चुके 9 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। थैंक यू। तो पहले ओवर की समाप्ति होती भी टीम की रन संख्या टोटल 9 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। 60 रनों का टारगेट है सामने। जिस तरीके से कहते हैं ना कि तजुर्बे ने शेर को खामोश रहना सिखाया है, क्योंकि दहाड़ कर कभी शिकार नहीं किया जाता। जितने शांत रहोगे, जितने संयमी रहोगे मैदान के अंदर, उतना अच्छा होगा। इस साल की बात करेंगे समाधान पाटिल, इस खिलाड़ी को पावर प्ले में गैप ढूंढने के लिए मशहूर है खिलाड़ी। क्या इस मर्तबा ऐसा हो पाएगा? क्योंकि पहले ओवर में ही बड़ी सफलता हाथ लगे थे जब शिकार किया था। पिंटू शेट पाटिल 4 रन बनाकर चलते बने थे, लेकिन उसके बाद का सफर हमने देखा बजा ने 2 गेंदे खेली 4 रन बनाए। गेंदबाज एक बार फिर से तैयार, इस बार प्रवीण फड़के मैदान के अंदर गेंदबाजी करेंगे। सामने होंगे ऑन स्ट्राइक समाधान पाटिल। अच्छे गेंदबाज है प्रवीण की। यदि बात करेंगे हम तो यकीनन राउंड द विकेट से आएंगे। कौन बनाने की कोशिश होगी समाधान के लिए? 3 खिलाड़ी 30 गज के बाहर है, लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑन और एक डीप मिड विकेट। गेंदबाज तैयार, ओवर राउंड द विकेट। अच्छा स्ट्रोक, गैप में गेंद जाएगी, सीधा सामने के लिए गेंद। खिलाड़ी तैनात थे, दोनों खिलाड़ियों के बीच में अंडरस्टैंडिंग नहीं। पिछली 2 गेंदों के ऊपर 2 चौके यहां पर हमने देखे। अच्छी बल्लेबाजी, मोमेंटम शिफ्ट होता बा, सीधा गेंदबाज के सर के ऊपर से खेला, स्ट्रेट ड्राइव, गेंद सीमा पर चौका। सरर होलिका जले शत्रु राह में मिले हमने, जब जब शमशीरे ताने है माए भवानी। थैंक यू सो मच। जब ठोकर खाकर भी ना गिरो दोस्तों तो समझ लेना कि ऊपर वाले ने हाथ थाम कर रखा है। दोनों स्ट्रोक में नियंत्रण में नहीं थे खिलाड़ी, लेकिन फील्डरों की गलतियां, वहां से टीम को 8 रन मिलेंगे। टीम की टोटल रन संख्या 13 रन, राउंड विकेट। यह अच्छा स्ट्रोक था, इस बार पीछे खिलाड़ी तैनात, 1 रन मिलेगा जरूर। दूसरे की कोशिश, फील्ड में बार बार गलतियां दोहराई जा रही है और इसका नतीजा हम मैदान के अंदर देखेंगे। 2 रन का इजाफा होता है। धीरे धीरे मुकाबला आगे बढ़ रहा है। साई स्टार वीगर क्रिकेट टीम जानती है कि ऊपरी क्रम के बल्लेबाजों के 3-4 विकेट यदि चटकाने में कामयाब रहेंगे तो मुकाबले में हम बिल्कुल बरकरार होंगे, क्योंकि ये विकेट नखरे दिखा रही है। पहले मुकाबले में 2 ओवर में 34 चेस हुए। मिस टाइमिंग स्ट्रोक, पीछे खिलाड़ी तैनात, नीलेश आएंगे गेंद के नीचे, कोई गलती नहीं होगी। समाधान पाटिल बैक टू द पवेलियन।
थैंक यू सो मच। अगर मेहनत में दम हो दोस्तों तो किस्मत कभी धोखा नहीं देती है, मेहनत जरूर करनी होगी मैदान के अंदर वांचे क्रिकेट टीम के बल्लेबाजों को और गेंदबाजों को, क्योंकि हम हमेशा कहते हैं दोस्तों कि जीत की खातिर बस जुनून चाहिए, जिसमें उबालो ऐसा खून चाहिए, या आसमां भी आएगा जमीन पर, बस इरादों में जीत की गूंज होनी चाहिए, वो जीत की भूख आपके अंदर नजर आना जरूरी है। टीम की टोटल रन संख्या 15 रन, 2 विकेट के नुकसान के ऊपर। बचा के लिए गेंद थी, यकीनन यहां से जाने दिया विकेट कीपर के हाथों में। अंपायर रोहन पाटिल हमें इशारा कर दे कि ये गेंद खराब है। ये गेंद हमने देखी टप्पा गिरने के बाद बाहर की तरफ निकालने की कोशिश है और यहाँ पर जाने दिया, अच्छा छोड़ा इस गेंद को विघ्नेश पाटिल। मैदान के अंदर स्ट्राइक रेट के ऊपर हम देख सकते हैं टीम की टोटल रन संख्या 16 रन, 60 रनों का टारगेट है। ये लंबा चेस रहेगा वांचे क्रिकेट टीम के लिए। गेंदबाज एक बार फिर से तैयार, राउंड द विकेट से प्रवीण फड़के, चौथी गेंद इस ओवर की। ये गेंद हमने देखी, खिलाड़ी वहां पर तैनात है, जरूर 1 रन मिलेगा, 1 से ज्यादा कुछ नहीं है। सोनू भगत, इस खिलाड़ी का खड़ा रहना अंत तक बेहद जरूरी होगा, क्योंकि ये खिलाड़ी दमखम रखता है अकेला मुकाबला जिताने के। 1 रन मिलेगा यहां से। टीम की रन संख्या टोटल 17 रन स्कोर कार्ड के ऊपर। जबरदस्त मुकाबला साई स्टार वीगर क्रिकेट टीम के, यहां से यकीनन हम देख सकते हैं पहला ओवर फेंका जहां पर सनील फड़के जिन्होंने रन खर्च किए थे 9 और 1 सफलता दी, और इस ओवर में प्रवीण ने पहली 4 गेंदों के ऊपर 8 रन खर्च करे और यहां से 1 सफलता उनके नाम के ऊपर भी। तो दोनों तरफ मुकाबला बराबरी पर चल रहा है। वीगर क्रिकेट टीम जानती है सटीक दिशा में सही लाइन सही नियंत्रण के साथ गेंदबाजी करेंगे तो इन खिलाड़ियों को रोका जा सकता है। गेंदबाजी एक बार फिर से तैयार, प्रवीण फड़के, सामने होंगे सोनू भगत, उच्च लंबे कद का ये खिलाड़ी, राउंड द विकेट। पहली गेंद के ऊपर बल्ले के बीचों बीच, गोइंग 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 एंड दैट्स गॉन। नाही भिणार आम्ही महाराष्ट्राची पोरं, आम्ही ऑलराऊंडर, बॅटिंग धुवाधार, बाजी आम्हीच मारणार। थैंक यू सो मच। इस मुकाबले की बात में काफी कम छक्के हमें देखने को मिले, लेकिन लगभग 83 छक्के हमें देखने को, ये 83वां छक्का निकला सोनू भगत के माध्यम से। हमारे जबरदस्त स्कोरर सचिन मोरे हमें जानकारी देते हुए हम मैदान के अंदर जाएंगे। जीतने के लिए अभी भी 19 गेंदे 37 रनों की जरूरत है। गेंदबाज तैयार, प्रवीण फड़के, अंतिम गेंद इस ओवर की, उठाने का प्रयास, कितनी देर तक खामोश रखोगे इस खिलाड़ी को। बैक टू बैक लगातार, बिग वन, बिग मैन। या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान, या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान। ही क्रिकेटपटूंची खाण, ही क्रिकेटपटूंची खाण, इथे क्रिकेट जीव की प्राण, इथे क्रिकेट जीव की प्राण प्राण प्राण। या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान, या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा थैंक यू सन्मान। सो मच। तो अंतिम 18 गेंदे 3 ओवर और जीतने के लिए 31 रनों की जरूरत है। क्या मुकाबले में बनी रहेगी यहां से साई स्टार वीगर क्रिकेट टीम, जहां पर लगातार 2 छक्के दिखाए थे सोनू ने आते, और दमखम रखता है ये खिलाड़ी बड़े स्ट्रोक खेलने का। पिछले 2-3 साल के इस खिलाड़ी का यदि हम रिकॉर्ड देखेंगे तो कमाल की बल्लेबाजी करते हैं, और यकीनन बड़े स्ट्रोक के लिए जाना जाते हैं, बड़े चौके लगाने के लिए जाना जाते हैं, और 2 बड़े माइटी हिट इस खिलाड़ी ने आते ही दिखाए थे। डराने की कोशिश विपक्षी टीम को की जा रही है, लेकिन डरना मना है दोस्तों। विकेट हर हाल में चाहिए साई स्टार वीगर क्रिकेट टीम को। 29 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर मुकाबले में पकड़ मजबूत कर रही है यहां से 3 स्टार वांचे क्रिकेट टीम, लेकिन अंतिम गेंद तक मुकाबला जाएगा, इसमें कोई शक की बात नहीं है। आने वाली 18 गेंदें जीतने के लिए 31 रनों की जरूरत है। गेंदबाज तैयार, इस बार एक बार फिर से दूसरे स्पेल में सनील फड़के, उठाने का प्रयास था जरूर, पीछे खिलाड़ी तैनात है दीपक फड़के, वहां पर प्रदीप फड़के जब तक गेंद को फील्ड किया तब तक 2 रन चुराने का पर्याप्त समय बल्लेबाजों के पास था। बाउंस से ट्राई की थी और 2 रन आसानी के साथ पूरे करे बल्लेबाजों ने। 17 गेंदें और जीतने के लिए जरूरत है 29 रनों की जरूरत है। यदि दोनों खिलाड़ी नॉट आउट लौटते हैं तो ब्रदर्स ग्रुप इनके ओर से सरप्राइज गिफ्ट है बचा के लिए और सोनू के लिए। यदि दोनों खिलाड़ी नाबाद लौटेंगे मुकाबला जीताकर।
इस बार हमने देखा बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश थी, लेकिन गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क नहीं। ये थोड़ी सी खराब सोच है बाजा की। यदि सोनू भगत सेट है, अच्छे स्ट्रोक लगा रहे, तो आपको बड़े स्ट्रोक की तलाश नहीं करनी चाहिए। सिंगल लो, दूसरे छोर के ऊपर चले जाओ, ये सोच आपकी होनी चाहिए। लेकिन यहाँ पर बड़े स्ट्रोक की तलाश में हम देख सकते हैं डॉट गेंद की समाप्ति। सनील फड़के, ये अच्छी गेंद थी, तेज यॉर्कर फेंकने की कोशिश, फुल टॉस गिरी, कोई बात नहीं, लेकिन दूसरे की कोशिश, खतरा उठाया। जहां पर 1 रन बनता था 2 रन खर्च हुए, ध्यान नहीं था बचा का, लेकिन नजरें हटी, दुर्घटना घट सकती थी। फिर भी 2 रन जरूर मिलेंगे, लेकिन एटीट्यूड की बात करेंगे सनील फड़के की तो डर नहीं रहे। कमाल की गेंदबाजी, यॉर्कर की ट्राई हर एक गेंद के ऊपर हो रही है। फुल टॉस गेंदें जरूर मिलेगी यहां से, लेकिन रन मिलेंगे केवल 2 से ज्यादा कुछ नहीं। जीत की बात करेंगे तो आने वाली 15 गेंदें और जीतने के लिए जरूरी है अभी तक 27 रनों की जरूरत है। मुकाबला दोनों तरफ 50-50 बैलेंस मुकाबला चलता है। एक तरफ वाची क्रिकेट टीम हम देखेंगे तो दूसरी तरफ वीगर क्रिकेट टीम। गेंदबाज तैयार, एक और यॉर्कर, कमाल की गेंद। ये क्या कर रहे बाजा, प्रेशर को महसूस कर रहे, अब दबाव को महसूस करा जा सकता है। जिस तरीके से कहते हैं ना कि तेरी किस्मत का लिखा तुझसे कोई ले नहीं सकता, अगर उसकी रहमत हो तो तुझे वो भी मिलेगा जो तेरा कभी हो नहीं सकता। अंतिम 14 गेंदे, 27 रनों की जरूरत। अब दिल की धड़कनें तेज करने वाला यह हैरत अंगेज मुकाबला यहां से चलता बा। कमाल की लड़ाई, कमाल का संघर्ष यहां से हमें देखने को मिल रहा है। आने वाली 14 गेंदे जीतने के लिए जरूरत है 27 रनों की आवश्यकता। ये गेंद भी हमने देखी, तेज गेंद फेंकी, जैसे मैंने पहले ही कहा था, यह थोड़ी सी खराब सोच बजा के बड़े स्ट्रोक के लिए जा रहे, सिंगल लो, दूसरे छोर के ऊपर चले जाओ। लेकिन यह अंतिम गेंद है, यहां पर कोशिश कैसी रहेगी, बड़े स्ट्रोक के लिए जाएंगे या फिर सिंगल डबल पर ध्यान रखेंगे। क्या होगा इस मुकाबले में? 13 गेंदे जीतने के लिए 27 रनों की जरूरत। गेंदबाज सनील फड़के, इस स्ट्रोक की तलाश थी, गेंद हवा में काफी देर तक ले रहा है, कोई गलती नहीं करेंगे कप्तान दीपक फड़के। मुकाबले में वापसी, 5 स्टार वीगर टीम मुकाबले में लौट चुकी है। वो जानते हैं अब लड़ाई हम करेंगे यहां से। 12 गेंदे, 27 रनों की जरूरत। रुपाई दिखना चिकना चिकना मुर्गा बैसल है, रुपाई दिखना चिकना चिकना मुर्गा बैसल है। क्रिकेटर नवरा करायचा है मला, क्रिकेटर नवरा करायचा है, क्रिकेटर नवरा करायचा है। तो निश्चित तौर पर हमारे मंच के ऊपर मौजूद है जिनका बोलबाला, जिनके डीजे ऑपरेटिंग के चर्चे पूरे रायगढ़ में रहते हैं, वो हमारे अजीज दोस्त डीजे सानिया के ओनर डीजे नितिन हमारे साथ है। तो उनका भी स्वागत हमारे मंच के ऊपर करा जा रहा है। हमारे शैलेश दादा पाटिल, इनके शुभ हाथों से नितिन आपका भी यहाँ से हम तहे दिल से स्वागत करते हैं। आपने भी इस टूर्नामेंट के लिए अपनी बेशकीमती उपस्थिति दिखाई, हम आपका तहे दिल से स्वागत करते हैं। इस आन बान शान और शौकत से भरी टूर्नामेंट के माध्यम से अच्छा मुकाबला चलता बा, बीच मैदान में हम देखेंगे। थैंक यू सो मच नितिन, जबरदस्त लड़ाई, जबरदस्त संघर्ष, क्या मुकाबला बनेगा। 12 गेंदें बचेगी और जीतने के लिए जरूरत है यहां से 27 रनों की आवश्यकता। कमाल का मुकाबला चलता है। नए बल्लेबाज जाएंगे अक्षय पाटिल। इस मुकाबले में अक्षय की बात करेंगे तो काफी सारी मेहनत करी, गेंदबाजी अच्छी रही है, अब बल्लेबाजी की भी जरूरत है वांचे क्रिकेट टीम को। क्रिकेट में हमेशा कहा जाते हैं नेवर गिव अप, कभी भी हार मत मानो। 12 गेंदे जीतने के लिए 27 रनों की जरूरत। गेंदबाज राकेश पाटिल, वीगर क्रिकेट टीम बखूबी से लौटी है मैदान के अंदर। वो जानते हैं कि सही दिशा में गेंदबाजी होगी तो खिलाड़ियों को रोका जा सकता है। अच्छी गेंदबाजी यहां से हम देख सकते हैं, जोरदार अपील और अक्षय पाटिल ऑन टू द डक, बैक टू द पवेलियन। मारलाई चौकार मारलाई षटकार, मारलाई चौकार मारलाई षटकार, क्रिकेटच्या या मैदानी, ओ क्रिकेटच्या या मैदानी DJ Sajan. धणधणीत विजय खेचून आणलाय गावातल्या पोरांनी, धणधणीत विजय खेचून आणलाय संघाच्या पोरांनी। थैंक यू सो मच। अब प्रेशर बढ़ेगा यहां से
वीगर क्रिकेट टीम की लाजवाब गेंदबाजी। किसने सोचा था जब 18 में 31 चाहिए थे, मुकाबला इस हद तक खड़ा होगा कि 11 गेंदे बचे और जीतने के लिए 27 की जरूरत है। यानी कि पिछली 7 गेंदों में वांचे क्रिकेट टीम ने केवल 4 रन जोड़े और इससे प्रेशर जरूर बढ़ेगा, इससे दबाव जरूर बढ़ेगा मैदान के अंदर वांचे क्रिकेट टीम के ऊपर। जिस तरीके से कहते हैं ना कि जिंदगी को कभी बेकार मत समझना दोस्तों, क्योंकि बंद पड़ी घड़ी भी दिन में 2 बार सही समय बताती है, क्योंकि वो सोच आपको रखना जरूरी है। जबरदस्त मुकाबला चलेगा। सोनू के रहते वांचे क्रिकेट टीम हल्की सी राहत की सांस लेंगे, क्योंकि सोनू का खड़ा रहना जरूरी है। नया बल्लेबाज मयूर फड़के, राउंड द विकेट से गेंद। आओ देखा ना ताव, कहीं पर निगाह है कहीं पर निशाना। गेंद काफी बाद में आई, पहली बल्ला घूम चुका था, जोरदार अपील यहां से हुई थी जरूर, लेकिन रन मिलेगा लेग बाइस का सिंगल। सिंगल से ज्यादा कुछ नहीं है। 10 गेंदें बचेगी जीतने के लिए। 26 रनों की जरूरत है। सोनू के बारे में चर्चा करेंगे तो न जाने कितने मुकाबले अपने बल्लेबाजी के बलबूते के ऊपर जीता है। और सोनू का सबसे यादगार मुकाबला था जो मानगर नाइट में 1 गेंद में 6 की जरूरत थी और टेम्बोडे क्रिकेट टीम के खिलाफ वो दहाड़ कर छक्का आया था और मुकाबला जीता आया था। वही कोशिश मैदान के अंदर क्या करेंगे, क्या अंतिम गेंद तक मुकाबला लेकर जाएंगे, कैसा रहेगा गेम प्लान। यहाँ पर रणनीति आपको बनानी जरूरी है, क्योंकि 10 गेंदे और जीतने के लिए जरूरत है 26 की जरूरत। अब ठंडे दिमाग के साथ गेंदबाजी, ठंडे दिमाग के साथ बल्लेबाजी करना दोनों टीम के लिए जरूरी है, क्योंकि मुकाबला किसी भी तरफ पलट सकता है। गेंदबाज तैयार, राउंड द विकेट से ये गेंद। फुल टॉस सोनू के लिए तोहफा था, कबूल करेंगे। और जी हां, मैं हूं खलनायक ये बताते हुए गेंद सीमा पार छक्का। थैंक यू सो मच। तो सोनू ने लगातार 3 गेंदों के ऊपर 3 छक्के। कमाल की यहां से बल्लेबाजी चलती हुई, लेकिन वो जानते हैं काम अभी भी समाप्त नहीं हुआ। मुकाबले के अंदर वीगर क्रिकेट टीम की यदि बात करेंगे, वीगर क्रिकेट टीम भी जानती है कि सोनू का विकेट मुकाबले में नई ऊर्जा होगी। आने वाली गेंदें बचेगी, 9 गेंदें बचेगी और जीतने के लिए 20 रन की जरूरत। सोनू ऑन स्ट्राइक। राकेश पाटिल, जोरदार अपील यहां से हम देख सकते हैं। दूसरे की कोशिश क्या होगी, अजय दौड़ रहे और गेंद जाएगी यहां से सीमा रेखा पार। लेग बाइस का मिलेगा यहां पर चौका। तू खुश रहा, तू खुश रहा। पिछले कुछ गेंदों की बात करेंगे तो वीगर क्रिकेट टीम पैनिक कर रही है। डरना मना है दोस्तों, मैदान के अंदर डर के आगे हमेशा जीत छुपी होती है। थोड़े से गम में नजर आ रहे वीगर क्रिकेट टीम के खिलाड़ी, लेकिन जिस तरीके से हम हमेशा कहते हैं प्रेम कि बिंदास मुस्कुराओ, क्या गम है, टेंशन यहाँ जिंदगी में किसको कम है, हार या जीत तो सिर्फ एक भ्रम है और इसी का नाम कभी खुशी कभी गम है। 8 गेंदे जीतने के लिए 15 रनों की जरूरत। एक और अच्छा स्ट्रोक, बल्ले के बीचों बीच गेंद जाएगी सीमा रेखा पार। 50 रन कंप्लीट। वांचे क्रिकेट टीम 10 रन की जरूरत है। थैंक यू सो मच। टीम के टोटल रन संख्या की बात करेंगे तो 50 रन कंप्लीट। 3 स्टार वाच। जीत की बात करेंगे तो 7 गेंदें बचेगी और जीतने के लिए 10 रन की जरूरत। 7 गेंदें 10 रन। सोनू भगत ऑन स्ट्राइक। 5 गेंदों में 24 की पारी अब तक। एक और अच्छा स्ट्रोक, बल्ले के बीचों बीच। दैट इज अ बिग हिट, बिग वन फ्रॉम द बिग मैन। ऊंचे लंबे कद के लगभग 6 फीट हाइट वाले सोनू भगत ने मुकाबला बदला। अंतिम 6 गेंदे 4 की जरूरत। सो
मच। तो 6 गेंदे और 4 रन की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। सोनू भगत के लिए तालियां तो बनती है दोस्तों। 6 गेंदे 5 छक्के लगाए सोनू ने और 30 रनों की जादुई पारी अब तक मैदान के अंदर। 6 गेंदों में 4 की आवश्यकता है। मयूर फड़के होंगे ऑन स्ट्राइक, लेकिन इस बार गेंदबाजी में आएंगे दीपक फड़के जो गेंदे घुमाने के लिए जाने जाते हैं। थोड़ा सा गेम प्लान में कमी भी नजर आई। राकेश पाटिल को जब मौका मिला था यहां से हमें लग रहा था कि दीपक पाटिल ने थोड़ी सी गलती करी सोनू भगत के सामने। राकेश को तेज तरह गेंदबाजी को रखा। सोनू भगत को आपको गेंदबाजी के लिए आना चाहिए था। गेंदे घुमाएंगे, स्लोरवन गेंदबाजी होगी, स्विंग गेंदबाजी होगी, थोड़ी सी परेशानी रहती है सोनू भगत की यदि बात करें। लेकिन इस बार 6 गेंदे और जीतने के लिए 4 रन की जरूरत है। सामने होंगे बल्लेबाज मयूर फड़के और गेंदबाजी करने के लिए आएंगे दीपक फड़के। पहली गेंद, अच्छा स्ट्रोक, गेंद जाएगी सीमा रेखा पर। गेम इज ओवर फॉर साई स्टार वीकर और मुकाबला जीता इस मुकाबले का हीरो, इस मुकाबले का सुपरस्टार सोनू भगत। मैं खिलाड़ी तू